डिअर स्टुडंट, माझे नाव चैतश्री सचिन भुसारी. मी विद्यालंकार पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरर आहे. मी आज आपणास गुणोत्तराचे गुणधर्म आणि गुणोत्तराचे काही क्रिया आहेत त्या विस्तारित स्वरूपात मांडणार आहे. गुणोत्तराचे पहिला गुणधर्म आहे की जर समजा ए आणि बी हे दोन गुणोत्तर असतील तर ते गुणोत्तर तुम्ही कसे लिहिणार, तर एज बी असं लिहू शकता. तर ए जे आहे त्याला आपण पहिले पद म्हणतो आणि बी ला दुसरे पद म्हणतो. म्हणजेच काय, जर मला गुणोत्तर 3 आणि 4चे जर या दोन संख्यांचे गुणोत्तर लिहायचे असेल तर मी ते कसं लिहीन, 3 आणि 4. दुसरा गुणधर्म आहे असा, दोन संख्यांच्या गुणोत्तरात उत्तर पद 100 असते तेव्हा त्या गुणोत्तरात शतमान असे म्हणतात. ज्या वेळेला दोन्ही संख्यांच्या गुणोत्तरात जर उत्तर पद जे आहे जर ते 100 असेल तर त्या गुणोत्तरास आपण काय बोलतो, शतमान असे बोलतो. तिसरं जे गुणोत्तर आहे ते आहे की प्रमाणातील सर्व संख्यांना एकाच शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले तरी ते प्रमाण बदलत नाही. उदाहरणार्थ 3/4. त्या 3/4 ला जर मी 2 ने त्याला जर गुणाकार केला त्याचा, म्हणजे 3 ला पण मी जर 2 ने गुणले आणि 4 ला पण 2 ने गुणले तर मला उत्तर काय मिळेल, 6 आणि 8 मिळेल. बरोबर आहे. आणि जर मी परत त्यांना 6 आणि 8 ला जर मी परत काही 1.5 ने किंवा 1.5 ने जर त्यांचा गुणाकार केला तर मला उत्तर काय मिळेल, 9×12. तसेच जर मी 3 संख्या असले जर गुणोत्तर घेतले, म्हणजे 2×3 आणि 3×5 आणि जर त्याला 4 ने गुणले तर काय होणार, 2 × 4 8, 3 × 4 12 आणि 5 × 4 20. मग ही म्हणजेच काय की आपण ह्याला समान संख्येने आपण ह्याचा काय करतो, गुणाकार करतो. मग ज्या वेळेला आपण एखाद्या गुणोत्तरामध्ये समान संख्येने गुणतो किंवा भागतो तरी त्याचं जे प्रमाण आहे ते बदलत नाही. 3×4 प्रमाण जे आहे ते 9×12 पण प्रमाण 3×4च राहणार आणि 6 आणि 8 प्रमाण पण 3×4 राहणार. कसे ते मी तुम्हाला सांगते. 6×8 म्हणजेच काय, जर आपण ह्याला 2 ने जर भागलं तर उत्तर मला काय मिळणार, 3×4. 9×12 राईट, म्हणजे 9 माझं पहिले पद आहे, 12 माझे दुसरे पद आहे, उत्तर पद आहे. तर 9 आणि 12ला जर मी जर मी त्याला 9 आणि 12ला जर मी 3 ने भागले तर मग त्याला मला उत्तर काय मिळणार त्याचं, की 3 आणि जर भागाकार केला तर 9 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12. म्हणजेच काय की आपण त्याला एका विशिष्ट संख्येने, स्थिर संख्येने आपण त्याचा काय करणार आहोत, गुणाकार करणार आहोत. मग आपण ते कसं लिहू शकतो की a भागिले b बरोबर ak आणि bk. मग आता इथे 3 आणि 4 मध्ये k काय होता माझा, 6 आणि 8 येण्यासाठी 2. तसेच abc मध्ये माझा k काय होता, 4 होता. गुणोत्तराचा जो पुढचा गुणधर्म आहे तो आहे, ज्या संख्येचे गुणोत्तर काढायचे आहे त्या एकाच प्रकारच्या मापनाच्या असतील तर प्रत्येकीचे मापनाचे एकक समान पाहिजे. म्हणजे जर तुमच्या पहिले पद आणि दुसरे पद, जर पहिले पद जर तुम्ही मीटर मध्ये ठेवले तर दुसरे पद पण तुम्हाला मीटर मध्येच ठेवायला पाहिजे. जर पहिले पद जर तुम्ही सेंटीमीटर मध्ये ठेवता तर दुसरे पद पण सेंटीमीटर मध्ये ठेवायला पाहिजे. समजा रमेश आणि सुरेश आहेत. रमेश 2 किलोमीटर चालला, सुरेश पण 4 किलोमीटर चालला. तर त्यामध्ये रमेशचे जे प्रमाण आहे ते किलोमीटर असेल आणि सुरेशचं प्रमाण, तर दोघांचं प्रमाण पण किलोमीटरच ठेवा. जर तुम्हाला मीटर ठेवायचं तर 2000 आणि 4000 लिहा. नेक्स्ट जो गुणधर्म आहे तो आहे गुणोत्तराला एकक नसते. जरी गुणोत्तराला एकक नसते पण तरी पण त्यांचं आपण एकक जे आहे त्याचं जे युनिट आहे ते सेम ठेवलं पाहिजे. मीटर, सेंटीमीटर, सेंटीमीटर. आता इथे बघा, जसे 2 किलोग्राम व 300 ग्राम याचे गुणोत्तर 2×300 नसते, परंतु 2 किलोग्राम 2000 ग्राम म्हणून ते गुणोत्तर 2000 आणि व 300 ग्रामचे गुणोत्तर 300, म्हणजे 2000 भागिले 300. मग याचे उत्तर काय येणार, 20×3 येणार. समान गुणोत्तराचा उपयोग करून दोन समान गुणोत्तरावर काही क्रिया करता येतात. आता त्या क्रिया काय आहेत, त्या क्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला 4 संख्या
गरजेच्या आहेत. आपण त्या संख्यांना सध्या तरी ए बी सी डी असे 4 संख्या मानू. ओके, तर आता त्याच्यावरच्या ज्या क्रिया आहेत, तर पहिली आहे व्यस्त क्रिया, दुसरी आहे एकांतर क्रिया. व्यस्त क्रिया म्हणजे इन्व्हर्ट, आपण त्याला व्यस्त करायचं. एकांतर म्हणजे आपण अल्टर करायचं. योग क्रिया म्हणजे आपण त्याच्यामध्ये कंपाऊंड, त्याच्यामध्ये आपण +1 करायचं. वियोग क्रिया म्हणजे आपण त्याच्यामध्ये +1 -1 करायचं. आणि योग वियोग क्रियामध्ये +1 आणि -1 दोन्ही करायचे. तर ते कसे करायचे ते आपण पुढे बघूया. आता व्यस्त क्रिया, आपण पहिली क्रिया जी आहे ती आहे व्यस्त क्रिया. आता व्यस्त क्रियेमध्ये कसं आहे की ए भागिले बी आणि सी भागिले डी आहे. तर आपल्याला काय करायचं, इन्व्हर्ट करायचं. म्हणजे बी च्या जागेवर ए लिहायचं आणि डी च्या जागेवर सी लिहायचं. म्हणजेच काय की आपण पहिले पद आणि दुसरे पद ह्याच्यामध्ये काय करतोय, त्यांना आपण विरुद्ध करतोय. मग आता आपण ते विरुद्ध करण्यासाठी ते कसं झालं, जसं आपण भूमितीमध्ये काही प्रमेय सिद्ध करतो तसंच आपल्याला इथे बीजगणितामध्ये पण काही जे प्रमेय आहेत, जे सिद्धांत आहेत, त्यांना सिद्ध कसं करायचं त्यासाठी आपल्याला थोडेफार तरी बघायला लागेल की ते कसं सिद्ध होतं ते. तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, ए गुणिले डी करूया आणि बी गुणिले सी करूया. आणि नंतर मग आता इथे काय आलंय, म्हणून काय आलं, ए गुणिले डी इज इक्वल टू बी गुणिले सी. आणि मग ते आपण त्यांना काय केलं, अपोजिट. पहिल्यांदा आपण काय लिहिलं, बी गुणिले सी आणि ए गुणिले डी लिहिलं. आणि दोन्ही बाजूस आपण कशाने भागितले, दोन्ही बाजूनी आपण कशाने भागाकार केला आहे, ए गुणिले सी ने. आपण भागाकार केला किंवा गुणाकार केला तरीही आपलं जे गुणोत्तर आहे ते बदलणार नाही. हे आपण गुणोत्तराच्या गुणधर्मांमध्ये पाहिले आहे. तर मग बी गुणिले सी भागिले ए गुणिले सी. सी आणि सी इथे गेला आणि इथे ए गुणिले डी आणि ए गुणिले सी समान जे आहे संख्या ती गेली, ए आणि ए गेली. मग मला उत्तर काय मिळणार, बी भागिले ए बरोबर डी भागिले जी. म्हणजेच काय की ही जी इन्व्हर्टो क्रिया आहे, व्यस्त क्रिया आहे, ती आपली काय झाली, सिद्ध झाली. म्हणून या गुणधर्माला काय म्हणतात, व्यस्त क्रिया. पुढची जी क्रिया आहे ती आहे एकांतर क्रिया. तर एकांतर क्रियामध्ये आपण काय करणार आहोत, ए भागिले बी आणि सी भागिले डी असेल तर ए भागिले सी होईल आणि बी भागिले डी होईल. ओके, तर ते कसं ते आपण पाहूया. ए भागिले बी आणि सी भागिले डी आहेत, या 4 संख्या आहेत. तर आपण काय केलं, ए गुणिले डी केला आणि बी गुणिले सी केला आणि दोन्ही बाजूला आपण सी गुणिले डी ने भागाकार केलाय. सी गुणिले डी ने भागाकार केल्यावर ज्या सेम संख्या आहेत, म्हणजे जे सेम नंबर्स आहेत, डी डी इथे आणि इथे सी, ते आपण काय केले, कट केल्यावर आपल्याला काय मिळालं, ए भागिले सी आणि बी भागिले डी. तर ह्या क्रियेला आपण काय म्हणतो, एकांतर क्रिया म्हणतो. काय म्हणतो, एकांतर क्रिया म्हणतो. म्हणजेच काय की आपण ह्याचा ए भागिले बी आणि सी भागिले डी मध्ये बी आणि सी ला आपण काय करतोय, एक्सचेंज करतोय, अल्टर करतोय. म्हणून या क्रियेला काय म्हणतात, एकांतर क्रिया. पुढची क्रिया जी आहे ती आहे योग क्रिया. पुढची क्रिया जी आहे ती आहे योग क्रिया. आता योग क्रियेमध्ये आपण काय करतो की आपण गुणोत्तराची बेरीज करतो. म्हणजेच काय की ए भागिले बी असेल आणि सी भागिले डी असेल तर आपण काय करतो, जो आपला डिनॉमिनेटर आहे, बरोबर, इथे डिनॉमिनेटर काय आहे, बी आणि इथे डिनॉमिनेटर काय आहे, डी. तर आपण जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर मध्ये ऍड करतो. ओके, तर ए प्लस बी भागिले बी आणि सी प्लस डी भागिले डी. तर हे जे आहे या क्रियेला काय म्हणतात, योग क्रिया. इथे कसं आलं ते आपण बघूया. ए भागिले बी आणि सी भागिले डी. तर आपण दोन्ही बाजूंमध्ये काय करूया, 1 मिळूया. असं दोन्ही बाजूंमध्ये जर मी 1 मिळवला तर ते कसं येईल, ए भागिले बी +1 आणि सी भागिले डी +1. आता +1 आपण असं नुसतं लिहू नाही शकत. तर +1च्या जागेवर आता आपल्याला ज्या वेळेला पण आपल्याला बेरीज करायची असते अपूर्णांकांची, त्यावेळेला आपण काय करतो
की दोघांचा पण जो डिनॉमिनेटर आहे, बरोबर आहे, दोघांचा पण जो डिनॉमिनेटर आहे तो आपण काय करतो, सेम करतो. म्हणजेच इथे आपण आता कसं करणार, बी आपल्याला इथे खाली बी आला पाहिजे आणि इथे खाली डी आला पाहिजे. तर आपण इथे काय करणार, 1 आणि 1 आणि बी चं काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. इथे 1 आणि डी चं मल्टिप्लिकेशन करणार आणि या दोन्ही ह्याचा डिनॉमिनेटर सेम करणार. म्हणजे ह्याचा बी आणि ह्याचा डी करणार. मग ए प्लस बी भागिले बी आणि सी प्लस डी भागिले डी, ह्याच क्रियेला काय बोलतात, योग क्रिया बोलतात. म्हणजेच काय की आपण जे उत्तर पद आहे, आपले दुसरे पद आहे, ते आपण काय करतो, वरती पहिल्या पदामध्ये ऍड करतो. पुढची क्रिया जी आहे ती आहे वियोग क्रिया. वियोग क्रियामध्ये आपण काय करणार आहोत, दोन्ही बाजूतून 1 वजा करणार आहोत. म्हणजेच काय की जर ए भागिले बी आणि सी भागिले डी हे जर माझं गुणोत्तर असेल, तर ए वजा बी म्हणजे आपण हा जो डिनॉमिनेटर आहे त्याला आपण मायनस करणार आहोत दोन्ही साइड, तरी पण आपलं गुणोत्तर जे आहे ते सेमच राहणार. म्हणजेच ए भागिले बी डिवायडेड बाय बी इज इक्वल टू सी मायनस डी डिवायडेड बाय डी. तर ए भागिले बी आणि सी भागिले डी, तर दोन्ही बाजूतून 1 वजा केल्यानंतर मला काय मिळेल, ए मायनस बी डिवायडेड बाय बी मायनस 1 इज इक्वल टू सी डिवायडेड बाय डी मायनस 1. आता इथे परत तसंच की आपल्याला वजाबाकी जरी करायची असेल की दोन अपूर्णांकांची, तर फ्रॅक्शनची ज्यावेळेला आपण वजाबाकी करतो त्यावेळेला आपल्याला त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम करून घ्यायचा असतो. मग आपल्याला इथे 1 आणि बी चं मल्टिप्लिकेशन करायला लागेल, इथे डी आणि 1 चं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. म्हणजेच ए वजा बी भागिले बी आणि सी वजा डी भागिले डी. तर हे जे आहे हे आपलं काय आहे, या क्रियेला आपण म्हणणार वियोग क्रिया. आता जी पुढची क्रिया आहे ती आहे योग वियोग क्रिया. म्हणजे काय, कंपोनंट आणि डिव्हिडंड हे दोन्ही पण जे आहेत आपण ते एकत्र करणार. पण त्यासाठी ए आणि बी आणि सी आणि डी सेम नसले पाहिजे. जर दोन्ही संख्या सेम असेल तर योग वियोग क्रिया आपण करू शकत नाही. तर योग वियोग क्रिया आपण कशी करू शकतो, तर आपण ह्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये योग क्रिया म्हणजे काय की आपल्याला ऍड करायचे आणि वियोग क्रिया म्हणजे काय, आपल्याला डिनॉमिनेटरला सबट्रॅक्ट करायचे. ओके, तर पहिल्या ह्याच्यात आपण योग क्रिया करून घेतली आहे की ए भागिले बी आणि सी भागिले डी आहे, तर ए प्लस बी डिवायडेड बाय बी आणि सी प्लस डी डिवायडेड बाय डी केले. तर वियोग क्रियेमध्ये आपण काय करणार, वियोग क्रियेमध्ये ए भागिले बी ए वजा बी डिवायडेड बाय बी आणि सी वजा डी डिवायडेड बाय डी. आणि 1 आणि 2वरून आपण बी त्यांचे जे हे आहेत 1 आणि 2 मध्ये डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून आपण ते कंबाईन करून एकत्र करून लिहू शकतो. ए प्लस बी भागिले ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी भागिले सी मायनस डी. तर ह्या ज्या क्रियेला काय म्हणतात, योग वियोग क्रिया. आता आपण थोड्या गुणोत्तराबद्दल समरी आपण बघूया, सारांश. हे लक्षात ठेवा की व्यस्त क्रियेमध्ये आपल्याला काय करायचंय, व्यस्त करायचंय. म्हणजे पहिले पद आणि दुसरे पद जे आहे, पूर्वपद आणि उत्तर पद मध्ये काय करायचंय, आपल्याला एक्सचेंज करायचंय. तर ए भागिले बी आणि सी भागिले डी असेल तर आपण बी भागिले ए आणि डी भागिले सी लिहू. त्या क्रियेला काय म्हणतात, व्यस्त क्रिया. एकांतर क्रियेमध्ये ए भागिले बी आणि सी भागिले डी असेल तर एकांतर क्रियेमध्ये आपण काय करणार आहोत की बी आणि सी चे जे काय, बी आणि सी ला आपण काय करू शकतो, इंटरचेंज करू शकतो, अल्टर करू शकतो. नंतर योग क्रिया आहे. योग क्रियेमध्ये आपल्याला ऍड करायचे, आपण तिथे +1च म्हणूया, पण आपण ऍड करताना उत्तर पद आपण पूर्व पदामध्ये ऍड करणार आहोत. तर आपलं उत्तर असेल ए प्लस बी डिवायडेड बाय बी सी प्लस डी डिवायडेड बाय डी. आणि वियोग क्रियेमध्ये ए मायनस बी डिवायडेड बाय बी आणि सी मायनस डी डिवायडेड बाय डी ह्या आपल्या असणार आहेत वियोग क्रिया. आणि योग वियोग क्रियेमध्ये आपण योग क्रिया आणि वियोग क्रियेला कंबाईन करणार. तर हे जे आपले टोटल 5 गुणधर्म आहेत त्याच्यावरती तुम्हाला काही उदाहरणं आहेत ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.